नर्मदे हर। आज सानप महाराज या बुलबुला कुंडच्या पाठीमागे 1-2 किलोमीटरवरती मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये सर्व गावकरी छानशी व्यवस्था करतायत आणि रात्रीच्याला त्या ठिकाणी मुक्कामी होतात। आणि आता इथून ठीक 6 वाजता सर्व पूजापाठ आटोपून सर्व परिक्रमावासी पुढे माईच्या परिक्रमेमध्ये निघालेले आहेत। आता सानप महाराजही आणि माईचा भक्तगण सानप महाराज ग्रुप अशा प्रकारे या परिक्रमेमध्ये पुढे पदक्रांत करत आहे। नर्मदे हर, जिंदगी भर नर्मदे हर। जय ओम जय ओम। चला, शुभ दिवस, सुप्रभात आणि आजच्या दिवसाची गोडगोड सुरुवात। आज परिक्रमेतला 23वा दिवस। आज तारीख 25/11/2025। नर्मदे हर। आता विमलेश्वर, उद्याच्याला आम्ही उत्तर तटाला आहोत। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। आता ठीक 6:30 वाजता कश्यप ऋषी आश्रम नक्षत्र बुलबुला कुंड या ठिकाणी सानप महाराज आलेले आहेत आणि बाकी माईचा सर्व भक्तगण बी या ठिकाणी दर्शन घेऊन जात आहे। मनामध्ये आलं होतं की चला पुढे जावं, परंतु भोले बाबांनी बोलवलंय तर चला जाऊया। नर्मदे हर, नर्मदे हर। काही हाकेच्या अंतरावरतीच आहे, जास्त काही दूर नाही। नर्मदे हर। भजन के लान जो तन राम भजन के लान, राम भजन के लान जो तन राम भजन के लान, राम भजन के लान जो तन राम भजन के लान। बुलबुला कुंड या ठिकाणी असणारं शिव मंदिर। नर्मदे हर। आमचे सानप महाराज ग्रुपचे खोशे महाराज जळगावकर आणि दारकुंडे महाराज जेऊर। नर्मदे हर। अतिशय सुंदर काम केलेलं आहे त्यांनी। या असणाऱ्या भोलेबाबांची सेवा केली। नर्मदे हर। मंदिर साफ करतायत हो आता या बी परिक्रमेत आहेत। कुठले बाबा? संभाजीनगर। अच्छा, मंदिर साफ केलंय, खूप धन्यवाद। असंच काहीतरी कार्य आपण करत राहावं माईच्या परिक्रमेमध्ये। नर्मदे हर। जय ओम जय ओम। आणि आमच्या असणारे ओढामुक्तीचे जे काही चॅनल पाहणारे सर्व भक्तगण यांना माईच्या परिक्रमेमध्ये जेवढे जास्तीत जास्त तीर्थक्षेत्र आपल्याला दर्शन करता येतील
तेवढे आपण करायचा प्रयत्न करताय. नर्मदे हर. भोले बाबा की जय. जय ओम 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 जय ओम. जय ओम जय ओम जय भोले बाबा की जय. नर्मदे हर. जिंदगी हर. हे रोडला काय असं म्हणाल तर हे आहे साळ, ज्यामध्ये भात तांदूळ असतात. पण ती साळ या ठिकाणी भरपूर पिकवल्या जाते, म्हणून रोडलाच वाळू घातलेली आहे. इथं स्टोरेजला बनवलेले आहेत गोडाऊन. नर्मदे हर. आता 8:15 वाजलेत आणि विमलेश्वर इथपासून म्हणजे बुलबुला कुंडच्या पुढे आम्ही एक साधारण 5 किलोमीटर आलो होतो. एक 25 ते 26 किलोमीटर अजून शिल्लक आहे. नर्मदे हर. जिंदगी हर. बुलबुला कुंडच्या पुढे एक 6 किलोमीटर गवालीनाथ आश्रम आहे. कलम गाव आहे. गवालीनाथ आश्रम. आणि छानसा हा आश्रम बऱ्याच दिवसापासून सेवा देत आहे. आणि या ठिकाणी चल नर्मदे हर परिक्रमावासी येत आहेत, बालभोग घेत आहेत. आता पुढे खाना बनवण्याची आता सब्जी भाजी की रोटी और सब्जी चावल खिचड़ी बनाते बाबा. अरे पाठीमागच्या वेळेस तर मस्त अगदी बाजरीच्या भाकरी आणि ताक खूप छानसं या ठिकाणी. बाबा जा रहा है एक यार है ना वो बाबा, वो सब तो पूरा पाता है. अच्छा वो सब पाता है. दूध नर्मदे हर दारकुंडे मामा. चलो नर्मदे हर जिंदगी भर. प्रकारचा छानसा आनंद घेत आज आम्ही परिक्रमा दक्षिण तटातली अर्धी संपणार आहे आणि विमलेश्वरला जाणार. आणि विमलेश्वरला त्या ठिकाणी आज मुक्काम करून उद्या सकाळी साधारणतः एवढा मोठा नाही तो आका नाका कापच आहे. 2 वाजता जहाज आहे असं म्हणतायत. पाहूया आता कधी लागतंय ते. नर्मदे हर. आणि हा छानसा आश्रम, छानशी व्यवस्था. नर्मदे हर. जय ओम जय ओम. नर्मदे हर प्रभु. ये सब बाबूजी सब यहाँ का कारोबार देखते, कम ज्यादा सब कुछ. मैं नहीं देखता हूँ, मैया देखती है. हाँ ये तो मैया बहुत बहुत आनंद भरी खिलाते हो आप तो सब परिक्रमावासियों को. और रोटी
नर्मदे हर। अभी हमारे परिक्रमावासियों के लिए ये दही का ताक बनवा रहे हैं। देखो जूनी परंपरा है ये, माई बनवाती थी, अभी बाबा बनवा रहे। सब परिक्रमावासियों को भोग लगाते हैं। नर्मदे हर। बहुत आनंद आ रहा है और बहुत सुंदर। क्या बोले बाबूजी? क्या? वो तो बोल रहा हूँ, वो भाई को बोल रहा हूँ छाछ बना के जाना, माखन निकाल के जाना, फिर जाना। उसकी गाड़ी खड़ा है, वो बोलता है मैं जाऊंगा। अच्छा, मैं बोला छाछ बना के उसमें माखन निकाल के फिर जाना। यार बहुत आनंद लेते हो आप परिक्रमावासियों को सेवा करते करते। नर्मदे हर। जिंदगी भर मैं तो आपको बहुत खुश देखता हूँ, बहुत आनंद आता है। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। जय ओम जय ओम। नर्मदे हर। जय श्रीराम। आणि आस्था गाव सूर्यकुंडाच्या पाठीमागे 1 किलोमीटर आणि छानसं मंदिर, थोडं विश्रांतीही या ठिकाणी होत असते। अशा प्रकारचा हा विमलेश्वर 1-1 किलोमीटरने कमी होत चाललेला प्रवास। नर्मदे हर। आता पुढे आहे 1 किलोमीटरवरती सूर्यकुंड। नर्मदे हर। नर्मदे हर। हवा बंद आहे, त्याच्यामुळे उकाडा तर चालू आहे। 9-9:30 वाजलेत की दमट पण हवेतला जास्त वाढतोय। नर्मदे हर। त्याच्यामुळं चालताना त्रास होतो। नर्मदे हर। छानसा आश्रम। नर्मदे हर। जय ओम। नर्मदे हर। हनुमान टेकडी। आता इथून विमलेश्वर 6 किलोमीटर, 2:15 वाजलेत आणि आता आपण इथून निघत आहोत। नर्मदे हर यज्ञ चालू आहे। नर्मदे हर। आज भोजन व्यवस्थाचं काय मेळ बसला नाही। इथं आलो तर इथं थोडा उशीर झालेला आहे, बालभोग झालेला होता, त्याच्यामुळे काय अडचण नाही। आणि हे सर्व परिक्रमावासी नर्मदे हर। नर्मदे हर। आज थोडं फास्ट दिवस आहे। आज भोजन प्रसादीचा तर काय मेळच बसला नाही। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे बसा ना, कपडे निघायचं आता आम्ही कौशी कळली आम्ही आताच निघालो। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। आज काय झालं, आमचं जेवणाचाच मेळ नाही बसला। तिथून उशीर निघाले होते का पुढं मुक्कामी काल याला होतो बुलबुला कुंडला, आणि सकाळी निघालो तिथून नाश्ता केला। पुढे एक याच्या आश्रम नाही का, कलम म्हणून, कलम तिथं नाश्ता केला आणि इथं पुढे म्हटलं चला जेवायला येऊ। इथं काही नाही भेटलं ना, आता इथं आलो टेकडीवर
तर टेकडीवर बी काही झाला संपार विरोध होता. हा. बरंच होतं मला ते. म्हटलं बरंच चला. पब्लिक जेवलं तिथं. आजच्या दिवस परिक्रमावाले भरपूर होते. माईची इच्छा मग हा. आपलं या डाळीच्या पुड्या घेतल्या त्याच्यावर आज दिवस संध्याकाळी पाहूया. हो, हो. नर्मदे नर्मदे विमलेश्वर हा हायवे जे हनुमान टेकडीपासून लागतोय तो काय लवकर संपत नाही. म्हणायला 4 ते 5 किलोमीटर, परंतु माझ्या हिशोबाने कमीत कमी 7 किलोमीटर अंतर विमलेश्वरचं टेकडीपासून आहे. नर्मदे हर आता कुठं हा रेवा संगम तीर्थधाम विमलेश्वर. आता इथून पुढे एक साधारणतः 1.5 ते 2 किलोमीटरवरती विमलेश्वर आलेला आहे. नर्मदे हर अशा प्रकारचा हा रोड या ठिकाणी वळतो आणि उद्या समुद्र तिथपासून एक 2 किलोमीटर असतो, 2 ते 2.5 किलोमीटर. आणि आता तर रात्रीच्याला जहाज आहे 3 वाजता. ते 2 वाजल्यापासूनच जागा राहावं लागेल समुद्राच्या किनारी. नर्मदे हा आजचा दिवस जवळजवळ फायनल झाला आहे आजची मॅच. नर्मदे हा आता इथून पुढे एक 1.5 ते 2 किलोमीटर विमलेश्वर मंदिर आहे. नर्मदे इथपासून 1 किलोमीटर आहे. आणि या 2 वर्षापूर्वीचा एक अनुभव सांगतो मी. या मंदिरात पाहिल्यानंतर लक्षात आलं ते समोर तुम्हाला बाकडे दाखवले मी, त्या बाकड्यावरती आम्ही साधारणतः जावळसा अंधार पडलेला होता. 3-4 होतो आणि आम्हाला चालवणच आम्ही खूप लांबून आलतो. आजही तसं जवळजवळ 32च्या आसपास अंतर गेलंय. माणूस थकतो इथपर्यंत अवस्था. आम्ही 3 जण बसलेलो होतो, 3-4 अंधार पडलेला. तेवढ्यात एक बुड्ढी माई आली आणि तिने विचारलं काय करता रे इथं. म्हटलं दमलो तर आम्ही थोडंसं येतोय. चला 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 म्हटले, चला लवकर आता जवळ आलेला आहे. म्हटलं आजी भोजन प्रसादी की व्यवस्था माझ्या मंदिरावर या म्हटली. तिथं मंदिराजवळ सगळं काही व्यवस्था होईल तुमची, अशा प्रकारचं आम्हाला बोलली. आणि तिच्या हातात बॅटरी होती, आमच्या हातात बॅटरी. म्हटलं चला आजी आलो आहे आम्ही. आणि आजी थोडीशी पुढे गेली, एक 50 फूट अंतरात. नंतर आजी आम्हाला दिसलीच नाही. मंदिरावरती गेलो तर तिथं भोजनाची व्यवस्था चालू होती. सुंदर भोजन. एक माई कुणाच्या रूपामध्ये येईल, कशी भेट देईल, काहीच सांगता येत नाही. नर्मदे हर फक्त विश्वास एक मोठी गोष्ट आहे. आणि ती जीवनात असेल तर संतही सांगतात विश्वास होतो करी स्वामीवरी सत्ता राहिली अनंत मग कुठे. नर्मदे हर आजच्या दिवसाची अशा प्रकारची असलेला सूर्यभगवान गेलेले आहेत आणि आमची चालण्याची आता
या ठिकाणी कॅपॅसिटी जवळजवळ संपलेलीच आहे. आता एक अर्धा पाऊण किलोमीटर आहे अजून. नर्मदे हर, नर्मदे हर. आता विमलेश्वर या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि अशा प्रकारचा हा सुंदर या ठिकाणचा देखावा विमलेश्वर भगवंताचा. नर्मदे हर. जहाज मोठाले असल्यामुळे पहिल्यावानी काही फार गर्दी राहत नाही. 200-250 लोकांचं इथे जहाज आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. अशा प्रकारचा हा सुंदर विमलेश्वर या ठिकाणचा देखावा. नर्मदे हर, नर्मदे. किती वाजता आले? 3 वाजता. अरे वा, छान छान. नर्मदे इथे काही न्यासनं लावलेले आहे. विमलेश्वर भगवंताचं मंदिर. ऐसे करोगे तो जल अपने से विमलेश्वर या ठिकाणचं चित्र. नर्मदे हर. जिथे जागा मिळेल तिथं प्रत्येकजण आपापलं आसन लावतो, कारण 2-2:30 नंतर 2 वाजता इथून रात्री निघायचं आहे. नर्मदे हर. आणि हे नर्मदा मैयाचं मंदिर. नर्मदे हर. विमलेश्वर या ठिकाणी भोजन प्रसादीच्या पंगत आहे. नर्मदे हर.